षटक ज्या प्रतिबंधनामध्ये 9 क्षेत्ररक्षक जोडले तो हेमंत 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 पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण मैदानावरती झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी डाव धरून नेम साधला बॉलवरती जज केला आणि पहिल्याच बॉलवरती परतवला राजूला बॅक टू द डगआउट मिस्टर राजू सिद्ध करण्याचा प्रयत्न खरं तर चालू आहे आता हेमंतचा न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होता आता आकाश आकाश बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न हलक्या हाताने बॉल खेळला जातो एक कंप्लीट फर्स्ट स्लिपमधून बॉल गॅदर होईल एक धाव कंप्लीट झाली या ठिकाणी श्रीगणेशा जरूर केला खरं तर सर केली पहिल्या बॉलवरती बॉलिंग करणाऱ्या टीमनं वडगाव टीमनं आणि खरविली टीमचा पहिल्याच बॉलवरती एक महत्त्वाचा खेळाडू मात्र तंबूच्या दिशेनं आता पाठवला खेळ पाहण्यासाठी एक आकड्यानं प्रगतीपथाचा खुलासा होतोय एक आकडा धावफलकावरती आता मात्र येऊन पोचला पुढे शकतो बॅटिंग ट्रॅकवर साला मिळाला खेळाडू चितू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खुला टाकले बॉल त्याला देखील खडून काढण्यामध्ये यश बॅट्समनला लाभलं जात आहे एक जरूर पूर्ण केली आता खेळाडूनं थोडासा खराब झाला पण कव्हरला खेळाडू त्या ठिकाणी आहे उपस्थित गोलंदाजाकडून जरी चुकी झाली तरी कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये एक आकड्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या खूप चांगले संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत शफल झाला अंगावरून खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जरूर डॉट बॉलची सांगता आजच्या दिवसामध्ये खालापूर विभाग खालापूर आणि सुधागड विभागातील 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये पनवेल खालापूर आणि त्याचबरोबर कर्जत विभागातील 8 चांगले संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत खूप चांगली मेजवानी आहे खरं तर 4 दिवसाची अगदी 8वं वर्ष खरं तर या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी एक न प्रगतीपथावरती होईल बदल एक धावसंख्येने धावफलकाचा मात्र नक्षा बदलला जाईल थेंबे थेंबे तळे साचे आता अशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आता मैदानावरती पाहायला मिळते एक धाव जोडतात आता खऱ्या अर्थानं आणि एक धावसंख्येने डोंगर उभा करायचा प्रयत्न जरूर असेल पण यामध्ये एक धाव आता महत्त्वाची नसणार आहे कदाचित एखाद दुसरा माल्टी हिट येणं देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाची गरज आहे पंचांकडे लाऊड अपील केली या ठिकाणी डॉट बॉलची सांगा तर षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलं जात आहे पहा वडगाव टीमसाठी या ठिकाणी बक्षीस आहे SDC ग्रुप कैरे आदरणीय सुरेशदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे पहिलं षटक या ठिकाणी P1चं संपुष्टात आलं पहिल्या षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती एक खेळाडू बाद झाला धावफलकावरती धावा लागल्या 3 बाद होणारा खेळाडू आहे खरं तर राजू या सन्मान खरेलीचे आदरणीय प्रशांतजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी प्रशांतजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे पहा एक विकेट लागली राजू खरं तर भोपळाई न फोडता मैदानातून परतला गेलाय तंबूच्या दिशेने एकही धाव खरं तर राजूने जमावली नाही पहिल्याच बॉलवरती कॅच पकडली राजूची आणि त्यानंतर तो तंबूच्या दिशेने गेला षटक क्रमांक पहिले खऱ्या अर्थानं संपुष्टात आले आणि धावफलकाचा विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारे टीम मात्र जमून पोचले ते तब्बल 3 आकड्यावरती आता मैदानावरती जितू आणि त्याच्या समवेत खऱ्या अर्थानं आकाश या ठिकाणी करतोय बॅटिंग बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात सावरुली गाव एंडकडून पंचांच्या डाव्या यष्टीनं गोलंदाज तयार होता आयुष परबळकर पहिल्याच बॉलवरती दिशाहीन मारा अतिरिक्त चेंडू या सत्रातील पहिला अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकतोय अतिरिक्त धावसंख्येत धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये
4 आकड्यावरती 4 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला. आयुष परबळकरची खऱ्या अर्थानं गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. हेमंतचं षटक खूप चांगलं पडलं हे म्हणायला हरकत नसणार, कारण की एकच विकेट आणि फक्त 3 धावा. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा जरूर झाला आहे. लाऊड अपील केली जाते आता पंचांकडे. येस, डॉट बॉलचे सांगत या ठिकाणी होते. बरेच डॉट बॉल खऱ्या अर्थानं आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पाहायला मिळते आपल्याला. वडगाव आणि खरवली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करणारी टीम, क्षेत्ररक्षण करणारी टीम या ठिकाणी खरवली पाहायला मिळते. आणि त्यांच्या अगेन्स्ट अपोजिट साईडला अगदी थंड अवस्थेमध्ये आहे बॅटिंग करणारी वडगाव टीम, पण आता तापवण्याचं काम जरूर केलंय. बॉल थांबत नाहीये. बॉल ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे बऱ्याचशा वेळानंतर सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा आलेला हा पहिला षटकार. कारण की इतकी स्पर्धा सुंदर नटवली आहे ना या स्पर्धेला. संपूर्ण आयोजक कमिटी वर्गानं खूप चांगली स्पर्धा नटवली आहे. 2025ची ही स्पर्धा आमदार चषक या ठिकाणी चालू आहे. 8व्या पर्वामध्ये पदार्पण करते ही स्पर्धा. शफल झाला खेळाडू थोडासा कॉल करतोय धावेसाठी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. या सत्रातील दुसरा अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज आयुष परबळकरकडून पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धावसंख्येने धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल. एक समान आकडा 11 या आकड्यावरती 11 धावसंख्या धावफलकावरती आता येऊन पोहोचले. पहा कॉमेंटर बॉक्समध्ये हिंदीचे महागुरू आमचे प्रवीणसिंह तुगाडे, त्याचबरोबर एक मराठीचे एक चांगले समालोचक तुषारजी दुबाळ, त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गुणलेखक आमचे नरेशजी दळवे, आणि त्याचबरोबर तास क्लिअरिटी आणि क्वालिटीमध्ये ही स्पर्धा संपूर्ण सगळ्यांच्या घरोघरी दाखवण्याचं काम KTC लाईव्ह इव्हेंट करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी घडलं काय मैदानावरती की जो थंड अवस्थेत जो सापडलेला बॅटिंग करणारा जो संघ आहे ना, तो एक षटकारानंतर पुनश्च एकदा जागच्या जागेवर येऊन थांबलाय. विकेट क्रमांक येईल मैदानातून बाहेर. आकाश होते या ठिकाणी बाद. नवीन बॅट्समन आता मैदानावरती खऱ्या अर्थाने जाईल. महेश जातोय. पानरे जे आता मैदानावरती जेव्हा रबर ताणला जातो तो रबर पुनश्च एकदा त्याच परिस्थितीमध्ये येऊन पोहोचतो. असं वाटलं की रबर ताणायला सुरुवात झाली की काय तिसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर, पण त्यानंतर आपण पाहिलं की व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर आलेली ही विकेट हे खऱ्या अर्थानं षडयंत्र देखील असतो. गोलंदाजाचा एखादा अतिरिक्त चेंडू टाकून कदाचित त्या चेंडूवर मार खाण्यापेक्षा एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन नंतरच्या चेंडूवरचा आलेला कमबॅक खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्वक ठरतो. आणि तीच खऱ्या अर्थानं मनसुबा गोलंदाजाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. महेश जातोय. आता जितू अजूनही खरं तर मैदानावरती आहे. जो सलामीला गेला खेळाडू मैदानावरती कितपत खेळ करतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असलं. फुलटॉस बॉल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. फर्स्ट स्लिपमधला क्षेत्ररक्षक धावतोय. नक्कीच एक कंप्लीट केली जाते. या ठिकाणी धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. 12 धावसंख्या प्रगतीपथावरती आता येऊन पोहोचल्यात. 12 धाबा प्रगतीपथावरती आल्यात. आता मोठे फटके मारावे लागणार, कारण की मधल्या फळीतील खेळाडूंना झालेली आहे सुरुवात. महत्त्वाच्या 2 विकेट खरं तर तंबूच्या दिशेने परतली. आता जितू आणि महेश्वरच खऱ्या अर्थानं संपूर्ण संघाची जिम्मेदारी असणार आहे. आता इथून काही करायचं असेल तर या दोघांनाच. खोलातून खेचलाय बॉलला. एक कंप्लीट केली गेली आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट केली जाईल. एकेवर समाधान मानावं लागणार आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक आकड्यानं प्रगतीपथ मात्र जाऊन पोहोचेल. ते तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या धावपळ करते आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. पुढे एकदा आयुष परबळकर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चकला. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल येतोय. हिट केली आहे. जरूर चूक जरूर झाली आहे बॅट्समनची की मोक्याच्या क्षणी धाव घेण्याचा प्रयत्न. चपलता थोडी कमी पाहायला मिळाली आणि याचंच रूपांतर जणू काय विकेटमध्ये पाहायला मिळालं. आता 3ऱ्या क्रमांकाचे विकेट देखील जशी गुलाबी थंडी पडत चालली आहे तशी आता धावसंख्येवर देखील थंडी पाहायला मिळते. थँक्यू. खालापूर तालुका उपाध्यक्ष आदरणीय नितीनजी चौधरी यांच्याकडून
या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. शुभेच्छांचा स्वीकार. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा देखील संपुष्टात आलाय. 12 चेंडूंचा खेळ संपला. थोडी परिस्थिती आता नाजूक आहे. बॅटिंग करणाऱ्या वडगाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णपणे आपण पाहाल या ठिकाणी आता थंडीच्या वातावरणामध्ये जखडून ठेवलंय, डांबून ठेवलंय. 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या आपण कळते आता येऊन पोचले. 3 गडी या ठिकाणी झालेत बाद. नवीन बॅट्समन खरं तर आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. ट्वेल्थ मन खरं तर आता मैदानावरती दाखल झालाय. खरं तर हे महत्व असं 12th मनचं कधी कधी स्पर्धेमध्ये. तेरा धावसंख्या 2 षटकांचं वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. रोहननं खरं तर आता षटकची जिम्मेदारी रोहनच्या खांद्यावरती दिलेली आहे. पुन्हा एकदा सावरली गाव एडकडून हेमंत खरं तर आता मैदानाच्या दिशेतून खरं तर आता कमेंट्री बॉक्समध्ये 12th मधून आलाय. 12th मधून आता खरं तर मैदानावरती गेलाय. तन्मय पाटील खरं तर आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा अगदी प्रयत्न जरूर होता पण अपयश लाभतं. आता अपयश लाभलं जात आहे. खेळाडून वडगाव टीमच्या जास्तीत जास्त धावसंख्या कशा करता येतील या 2 षटकामध्ये हा विचार करावा लागेल. एखादी रणनीती, काहीतरी षडयंत्र, एखादा आलेख काहीतरी उंचावा लागेल या धावफलकाचा. तेव्हा कुठे एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो या मॅचमध्ये जर सामना चुरशीचा आणि ही लढत एक संघर्षाची करायची असेल तर. 13 वरती सामलाय. अगदी मागील बॉलवरती जर विचार केला डॉट बॉल आलाय रोहनचा. बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहत आता थंड अवस्थेत जितू आता आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी गुल केली आता खेळाडूची. त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर केलं बेंड. आता 4थ्या क्रमांकाचा खेळाडू जितू हिल तंबूच्या दिशेनं. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यंगस्टार वडवळ आणि त्यांच्या विरोधात हिरांजली 11 मुळगाव या टीम दरम्यान. खरं तर दमछाक केली होती मुळगाव टीमनं देखील अल्पेश 11 लवजी टीमची. असं वाटलं की नवनाथ शेवटच्या बॉलपर्यंत टिकतोय आणि त्यानंतर 4थ्या षटकातील दुसऱ्या बॉलवर षटकार आला ना. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना असं वाटलं की मॅचमध्ये आता पकड निर्माण करेल की काय. पण तिसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफ रिझनला उडालेली झेल खऱ्या अर्थानं थोडी महागडी पडली त्याच्यासाठी देखील. नवीन बॅट्समन प्रियतोष हा बॅट्समन गेलाय. हा देखील मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाख्याच्या बाहेर. दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बऱ्याचशा वेळानंतर खरं तर आता धावफलकाला गती आली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ठिकाणी 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावसंख्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय रोहन ज्यानं एक विकेट अद्यापर्यंत साध्य केली आहे. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी खाडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलंय मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी. पण बॅट्समॅननं देखील तितक्याच ताकदीनं केलंय. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा दर्जेदार दुसरा प्रियतोषच्या बॅट मधून. 6व्या क्रमांकाचा खेळाडू आले ठोकले 2 षटकार.
जे 6व्या क्रमांकाचा खेळाडू देखील मैदानावरती येऊन काय खेळ करतोय. जे थंडीचं वातावरण होतं आता स्वतःला हिट करून घेतलंय आणि बॉलची देखील हिटिंग चालू आहे मैदानावरती. 12 धावा या 2 चेंडूंमध्ये अवघ्या जमवल्यात आणि धावफलक पत्र जाऊन पोहोचले तब्बल 25 या आकड्यावरती. हा देखील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. बॅक टू द बॉलर. एक कंप्लीट झाला. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचले ते तब्बल 26 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावसंख्या. रोहनची गोलंदाजी चालू आहे. रोहनवर खरं तर माल्टी हिट चढवले. 2 मोठे फटके जरूर लगावण्यात आले रोहनच्या गोलंदाजीवर. पहिल्या 2 गोलंदाजांचं कौतुक करावं तितकंच कमी. खूप चांगली गोलंदाजी केली. कमबॅक खूप चांगलं करून दिलं. हे करून दिलं खरं तर हेमंत आणि आयुषनं हे कमबॅक करून दिलं. पण तिसऱ्या गोलंदाजाची मात्र आता दमछाक केली 6व्या क्रमांकाच्या खेळाडूनं जो प्रियतोष हा मैदानावरती खेळ करतोय. सफल झालाय. बॉलला भिरकवलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी या मॅच मधील हा चौथा येतो हाय अँड हँड षटकार. थँक्यू डीजे. 32 धावसंख्या झाल्यात आता. पहिल्या 2 षटकात जर विचार केला तर अवघ्या धावसंख्या होतं फक्त 13 धावसंख्या होत्या आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये 19 धावसंख्येचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं करण्यात आलंय. 32 आल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. आता एक धावसंख्येचं एक फायटिंग स्कोर करण्याचा प्रयत्न जरूर झाला. आता कदाचित 10-12 धावसंख्या जर या षटकामध्ये आल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. एक चांगली युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार असं वाटलं 2 षटकांमध्ये की आता वडगाव टीमला जगडून ठेवतो की काय. पण ते देखील कमी नाही आहेत. 6व्या क्रमांकाच्या खेळाडूनं 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या या जोडीनं खरं तर मैदानावरती हाहाकार माजवला आहे. आता हे म्हणायला काय हरकत ठरणार नाही आहे. आता नवीन बॉलर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय संजय येतोय. संजय नंतरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वडबल विपक्ष इरांजली 11 मुळगाव. दोन्ही टीमचे कर्णधार. चला या. शफल झालाय. त्यानंतर बॉलला जज केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर येतोय. मिस होणार नाही आता झेल मैदानावरती. आता बॅट्समन देखील या ठिकाणी परतावा लागेल. प्रियतोषला काम जरूर केलं. प्रियतोषला 3 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने धावा जमवल्या वैयक्तिकतेला आणि आता येतोय मैदानातून बाहेर. हॅलो. पाय या ठिकाणी विकेट लागली जाते. महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा. ही महाराष्ट्र भूमी संतांची आहे. खरं तर ही महाराष्ट्र भूमी ही शिवरायांची. ही महाराष्ट्र भूमी ही प्रत्येक लढ्याची खऱ्या अर्थानं. काल देखील आपण पाहिलं 2 जानेवारी खरं तर काल लक्षात देखील होतं. काल खरं तर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यांचं बलिदान गेलं ते हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि मानिवलीचे हिराजी पाटील यांचं बलिदान दिन खरं तर कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. स्वातंत्र्याच्या लढाईतील एक मुख्य बलिदान खरं तर त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं.
खूप चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेग हे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं टप्प्यावर असलेलं नियंत्रण असतं. एक अचूक टप्पा गोलंदाजाला सर्वात श्रेष्ठ मैदानावरती बांधलं जातं. पहा अजिंक्य पडल्यानंतर त्या बॉलनं उचली देखील घेतली नाही. ज्या स्पीडनं मैदानावरती पडलं आणि जी त्याची विड्थ होती त्या विड्थनंच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ही जादू खरं तर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते बोटांची. धावफलक अजूनही त्याच धावसंख्येवरती येऊन थांबलं 32 वरती. 5 गड्यांच्या मुबादल्यामध्ये झालं 32. पहा पहा व्हेरिएशन तुमची चपळता तुमचं अस्तित्व मैदानावरती टिकवून ठेवतं. आधीचा चेंडू असं वाटलं की त्याच दिशेने जातं की काय, पण या बॉलला पडल्यानंतर थोडीशी उंची देण्यात आली. बॅट्समन देखील आता प्रश्नचिन्ह मनामध्ये पडलाय. हलक्या हातानं खेळला या बॉलला देखील लॉंग ऑफ रिझार्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट केली जाईल. एक या आकड्याने धावफलक मात्र बदलेल. 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दोनही समान धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 33 धावसंख्या प्रगतीपथावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित चेंडू शिल्लक असेल हे सत्र संपण्यासाठी. एक लास्ट बॉल ऑफ इव्हनिंग. मोठा फटका जरूर खेचलाय. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. अडवले बॉलला एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. डेफिनेटली 2 कंप्लीट केल्यात या ठिकाणी. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. धावसंख्येत 2 न केला जाईल बदल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35 जावा प्रगतीपथावरती आता येऊन पोहोचला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. चला नंतर विनंती असेल कळकळीची. वडवळ आणि इरांजली 11 मुळगाव टीमचे कर्णधार, हा तुम्हाला तिसरा कॉल आहे. आणि आता आपला सामना हे षटक संपण्याआधी जर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत तर तुमचा सामना हा 3-3 षटकांचा खेळवण्यात येईल. याची नोंद आपण या ठिकाणी घ्यायची. आयोजकांचा निर्णय खऱ्या अर्थाने हे षटक संपण्याआधी जर आपण या ठिकाणी आला नाही तर सामना हा 3-3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पहिल्या सत्रामध्ये बरंच काही घडलं, बरंच काही बिघडलं. असं वाटलं 2 षटकानंतर की धावफलकाला अधोगती येते की काय, पण असं वाटलं नंतर जे महत्त्वाचे 3 षटकार पडले त्यानंतर धावसंख्येला उधाण आलं. त्यानंतर असं वाटलं 4थ्या षटकामध्ये की जर धावसंख्या आल्या तर एक मोठा फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. पण क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ, कधी कोणाच्या बाजूला पलटेल हे सांगणं कठीण असणार आहे. संजयनं खूप चांगलं षटक फेकलं. 3 डॉट बॉल, 1 विकेट, 1 दुहेरी धावसंख्या देत धावसंख्या मात्र संपूर्ण टीमची संघाची बनली वैयक्तिक 35. 36 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा आमदार चषक 2025. आमचे आयोजक वर्ग देखील खऱ्या अर्थानं ज्यांच्या सवित विद्यमानाने ही स्पर्धा घडवण्यात आली आहे, आमचे प्रवीण शेठ गोविंद बेलमारे मैदानाच्या चारही दिशेने फेरफटका मारताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती काय घडतंय, मैदानाची आउटफील्ड कशी आहे, बाजूच्या दिशेने खेळाडू कुठे आहेत, त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग आमचा कसा आहे, सगळी दखल घेत आणि त्यांच्या समवेत AP देखील पाहायला मिळतात. अजिंक्य पाडगे ज्यांनी आमचे कर्जत टेनिस क्रिकेट .inचे म्हटलं तर KTCला देखील त्यांनी या ठिकाणी इन्व्हाइट केले. अजिंक्य पवार फाउंडर आहेत त्यांचे वाकदचे आणि खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सहित त्यांनी या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेत. असे आमचा संपूर्ण आयोजक वर्ग खऱ्या अर्थाने या ठिकाणी फेरफटका मारतो. आपण कुठेही जाऊ नका. मायक्रोफोनवर येथील या ठिकाणी प्रवीणजी दुगाडे सर, त्या दिवस डिजिटल एक संधी, त्यानंतर 24 बॉलमध्ये रूपांतर होईल तब्बल 36 धावसंख्येचं. दोबारा यहाँ पर आ चुके हैं, उनका हम ज़रूर स्वागत करेंगे। इनामों के बादशाह जिन्हें मैं कहता हूँ रायगढ़ का। सुभाष सावंत फ्रेंचाइजी ओम साई वड़वड़ मुळगाव कप्तान।
टॉसिंग के पाड़ के इनके शुरुआत तो टॉस किया जाएगा। तुंबुलकम ने टॉस जीता है, 36 रनों की जरूरत। बॉल दीजिए। खरीवली खरीवली खरीवली, राकेश 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 और रतीश रतीश रतीश, गायकर गायकर गायकर, महाड़िक 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 मैदान के बीचों बीच जा रहे हैं। विश्वास पाटिल नहीं आए लगते हैं मुझे। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर स्ट्राइकर एंड पर होंगे राकेश गायकर, हिटमैन बाइकर मैन। खराब गेंद, नो बॉल का इशारा। सन्माननीय महेशजी पाठारे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। पिंट्या पाठारे आपल्याला प्रवीण शेठ निमंत्रित करतायत। उघडा डोळे बघा नीट, पुढे आहे फ्री हिट। राज घोषालकर खुश है, 2222 जो मिले उन्हें, उनकी टीम को। राकेश गायकर ने इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। फ्री हिट वाली गेंद थी, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 34 रनों की अभी भी जरूरत। खरीवली के प्रशांत पाटिल इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम। तो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए साइकिल जिन्होंने दी है हमें, संकेत पाटिल और रोहित पाटिल इन्होंने। तो मैं इन दोनों को इस मंच पे बुलाना चाहूँगा। 1 रन ज़रूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 3 रन। और यह जबरदस्त स्ट्रोक, नंबर मिलेगा 6, टोटल 9 रन। ठोक दीजिए। शिवाजी महाराज की तलवार की तरह क्रिया पहाड़, गेंद गई आर पार, 6 रनों के लिए। राकेश गायकर के लिए इनाम आ चुका है। सागर शेठ कदम और मिथुन लांगी इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 2000। टोटल आ चुका है 10 रन।
तो केटीसी लाइव के लिए स्वप्निल फराड इन्होंने 100% मार्क दिए हैं। कमेंटेटर्स के लिए भी मैं स्वप्निल फराड का शुक्रगुजार हूँ। फिलहाल यहाँ पे डॉट गेंद आई, टोटल वहीं पे रुका हुआ 10 रन। 36 रनों की ज़रूरत है, 26 का आना बाकी। गेंदें बची है, बॉल किधर है? 19 गेंदें, 26 रन। बड़ा हिट खेलने की कोशिश मिड ऑन के ऊपर से, तार को शायद ये गेंद लगी है, इलेक्ट्रिकल वायर को, वरना 440 वोल्ट का झटका लगता बॉलर को। हाँ, लिया तो कैच, गया तो 6। 11 रन एक ओवर की समाप्ति पर बिना कोई नुकसान। एक अच्छी शुरुआत है खरीवली टीम की। खरीवली टीम जब भी आती है, विश्वास पाटिल आते नहीं तो मुझे मज़ा नहीं आता, वो आते तो मज़ा आता है, रात रंगीन बना देते हैं। एक ही बार मेरे साथ आए, दोबारा मुझे नज़र भी नहीं आए। एक ही रात में मैंने उनको अपना जलवा दिखाया। सुबह खाली जेब टटोलते रहे, कहीं पे 10 रुपए का नोट नहीं मिल रहा था सुबह। लेकिन फेमस हुए वो, और उनकी लाइन भी फेमस हुई, खरीवली खरीवली खरीवली। तो 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 गेंदें और 25 रनों की ज़रूरत। स्ट्राइकर एंड पर रतीश माड़ी, गेंदबाज वड़गांव की तरफ से आकाश केदारी। चलिए, बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है। ठंड बहुत है, ओस आती है यहाँ पे। तो खोंडा एक्सप्रेस मच्छिंद्र पाटिल भी इस मैच का मज़ा ले रहे हैं। ये डॉट गेंद आई, 17 गेंदें, अब 25 की दूरी। यहाँ पे कुछ भी हो सकता है। 6 में 7 नहीं हुए थे सहकार नगर को। एक रन ज़रूर मिला, और इस बाई के तौर पर, लेग बाई के तौर पर जो रन मिला, रन बन चुके हैं 12। मिथुन शेठ लांगे और सागर शेठ कदम, इनकी तरफ से 3 छक्कों के लिए 2000 का इनाम है राकेश गायकर के लिए। और ये कितने रन यहाँ से तो नजर नहीं आ रहे, लेकिन अंपायर का इशारा अविनाश सर का 4 रनों का। डीजे सोलह रन। ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंद के साथ वापसी की गेंदबाज आकाश केदारी ने। इसके बाद भी 2 ओवर का खेल शेष है। टीम का टोटल आ चुका है 16 रन। 20 रनों की अभी भी ज़रूरत।
14 गेंदें बची है। बैकफुट पे जाके इस गेंद को पंच किया, महज सिंगल मिलेगा। शॉर्ट कवर पर इस गेंद को फील्ड किया गया और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 17 रन। 19 रनों की जरूरत है बची हुई 13 गेंदों में। और ये नो बॉल और ये मिलेंगे 4, टोटल मिलेंगे 5। 13-19 का समीकरण था। अब 13 गेंदे 14 रन और अगली गेंद होगी फ्री हिट। डीजे सुधीर चौधरी यांचंही आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। फ्री हिट होती, चेंडू निर्धाव जातोय। येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज। पुंडलिक पाटील तारवाडी यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। बाईस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 12 गेंदे और 14 रनों की ज़रूरत। चलिए बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है आपको। मुड़गांव ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। ईरांजली मुड़गांव बनाम ओम साई वड़वड़। और यह ऊंचा खेला, नंबर मिलेंगे 6। 11 गेंदे अब 8 रनों की जरूरत और ये छक्का लगाया बल्लेबाज। एक रन तो जरूर मिलेगा। 7 की दूरी, गेंदे बची है 10। देवनावे उपशाखा प्रमुख सन्माननीय आमचे आतिश सर यांचं इथे आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। आतिशजी पाटील साहेब। और ये कैच, इसी के साथ पहला झटका मिला टीम खरवली को। गेंदे बची है 9 और जीत के लिए 7 रनों की जरूरत। डीजे
अनिकेत विचारे और हर्षद विचारे उद्योजक, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए। एक रन ज़रूर मिला वहाँ पे और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 30 रन। 6 रनों की ज़रूरत है और गेंदें बची 8। सचिन खाड़े साहब देखिए चर्चा कर रहे हैं युवा नेता अजिंक्य पाड़गे के साथ। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 4 रन मिलेंगे। 2 रनों की दूरी है और गेंदें बची है 7। एक तरफा मैच होने की संभावना। तो गौरव घोषालकर मिस्टर डायनामाइट लजीज जायका में अब खाने का स्वाद ले रहे हैं। हाँ, और मुजीब खरबे हमारे लिए पार्सल थोड़ा सा भेज रहे हैं कुछ लजीज जायका का। हाँ, गौरव घोषालकर अगर 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो डिनर पार्टी ज़रूर हमें मिलेगी, लेकिन कुछ ना कुछ ज़रूर भेजिए उनके साथ हमारे लिए। तो ये खरीबली ने मैच जीता। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू हेमंत पाटिल। आदरणीय सुधीरभाई चौधरी साहेबांचं स्वागत होत आहे। मी प्रवीण शेट यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत करावं। सुधीरभाई चौधरी यांचं स्वागत होत आहे। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं